नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले की प्रत्येकाच्या मनात आनंद, भक्ती आणि उत्साहाची लहर निर्माण होते. ढोल ताशांचा गजर, फुलांची सजावट, आरतीचा नाद आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष संपूर्ण वातावरण भक्तिमय करून टाकतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की गणेश उत्सव नेमका का साजरा केला जातो? गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? आज आपण जाणून घेणार आहोत गणेश उत्सवामागील संपूर्ण सत्य आणि प्रेरणादायी कथा. खूप वर्षांपूर्वी कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती निवास करत होते. एके दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात होत्या. त्यांनी आपल्या अंगावरील उठण्यापासून एक सुंदर बालक तयार केला आणि त्यामध्ये प्राण फुंकले. तो बालक म्हणजेच गणेश. माता पार्वती म्हणाल्या, बाळा, मी स्नान करून येईपर्यंत या दारावर पहारा दे. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. गणेशांनी आपल्या आईची आज्ञा मानली. काही वेळानंतर भगवान शिव तेथे आले. त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, पण गणेश त्यांना ओळखत नव्हते. गणेश म्हणाले, माझ्या आईची परवानगी मिळाल्याशिवाय कोणालाही आत जाता येणार नाही. भगवान शिवांनी अनेकदा समजावले, पण गणेश हटले नाहीत. यामुळे शिवगण आणि गणेश यांच्यात युद्ध झाले. गणेश अतिशय पराक्रमी होते. त्यांनी अनेक गणांचा पराभव केला. शेवटी भगवान शिवांना क्रोध आला आणि त्यांनी आपल्या त्रिशूळाने गणेशांचे मस्तक वेगळे केले. जेव्हा माता पार्वती बाहेर आल्या तेव्हा त्यांनी आपल्या पुत्राची अवस्था पाहिली. त्या अत्यंत दुःखी झाल्या आणि रागाने संपूर्ण विश्व नष्ट करण्याची शपथ घेतली. देवता घाबरले. सर्वांनी भगवान शिवांना विनंती केली की गणेशांना पुन्हा जीवदान द्यावे. भगवान शिवांनी आपल्या गणांना उत्तर दिशेला जाऊन जो पहिला प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्यास सांगितले. त्यांना हत्तीचे मस्तक दिसले. ते मस्तक आणून गणेशांच्या धडाला जोडण्यात आले. भगवान शिवांनी गणेशांना पुनर्जीवित केले. त्यानंतर शिव म्हणाले, आजपासून गणेश सर्व देवांमध्ये प्रथम पूजले जातील. कोणतेही शुभ कार्य गणेश पूजनाशिवाय पूर्ण होणार नाही. याच क्षणापासून गणेशांना प्रथम पूजनीय देवतेचा मान मिळाला. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी गणेशांचा जन्म झाला असे मानले जाते. म्हणून हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भक्त गणेश मूर्तीची स्थापना करतात. 10 दिवस पूजा, आरती, भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रम होतात. अनंत चतुर्दशीला गणपतींचे विसर्जन केले जाते. एकदा गणेशांनी भरपूर मोदक खाल्ले आणि आपला वाहन उंदरावरून प्रवास करत होते. अचानक उंदीर घाबरला आणि गणेश खाली पडले. हे पाहून चंद्रदेव हसू लागले. गणेशांना हे आवडले नाही. त्यांनी चंद्राला शाप दिला की जो कोणी तुला पाहिल त्याच्यावर खोटा आरोप देईल. चंद्राने क्षमा मागितली. तेव्हा गणेशांनी शाप कमी केला. म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन टाळण्याची परंपरा निर्माण झाली. आज आपण ज्या मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा आनंद घेतो त्यामागे एक महान व्यक्ती आहे. त्यांचे नाव होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. सन 1893 मध्ये भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. ब्रिटिश सरकार भारतीयांना एकत्र येऊ देत नव्हते. टिळकांनी विचार केला की लोकांना एकत्र आणण्यासाठी धार्मिक उत्सवाचा उपयोग केला पाहिजे. त्यांनी गणेशोत्सव घराघरातून बाहेर काढून सार्वजनिक स्वरूप दिले. मोठे मंडप उभारले गेले. लोक एकत्र आले. देशभक्तीची भावना जागृत झाली. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव राहिला नाही, तर स्वातंत्र्य चळवळीचा एक महत्त्वाचा भाग बनला. गणपती आपल्याला ज्ञानाचे महत्त्व शिकवतात. त्यांचे मोठे कान सांगतात की जास्त ऐका. लहान डोळे सांगतात की लक्ष केंद्रित करा. मोठे पोट सांगते की जीवनातील सुख दुःख स्वीकारा. सोंड सांगते की परिस्थितीनुसार स्वतःला बदलायला शिका. उंदीर वाहन आपल्याला आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश देतो. अनेक लोक विचारतात की गणपती बाप्पा आले तर त्यांना पुन्हा पाण्यात का सोडले जाते? विसर्जन आपल्याला जीवनाचे तत्वज्ञान शिकवते.
जगातील प्रत्येक गोष्ट एका दिवसात निर्माण होते आणि एका दिवसात नष्टही होते, पण श्रद्धा, भक्ती आणि प्रेम कायम राहते. म्हणून आपण म्हणतो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आज गणेशोत्सव संपूर्ण भारतात आणि जगभरातील भारतीय समुदायांमध्ये साजरा केला जातो. मुंबई, पुणे, कोकण आणि महाराष्ट्रातील गणेशोत्सव विशेष प्रसिद्ध आहे. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्ली, जीएसपी गणपती आणि अनेक प्रसिद्ध मंडळे लाखो भक्तांचे आकर्षण ठरतात. हा उत्सव भक्ती, एकता, संस्कृती आणि समाजसेवेचा संदेश देतो. मित्रांनो, गणेश उत्सव हा केवळ एक सण नाही, तो श्रद्धा, ज्ञान, संस्कृती, एकता आणि राष्ट्रप्रेम यांचे प्रतीक आहे. भगवान गणेशांचा जन्म, त्यांचा आशीर्वाद, लोकमान्य टिळकांचे योगदान आणि भक्तांच्या मनातील प्रेम यामुळे हा उत्सव आजही तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो. चला, आपणही गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया. हे गणराया, आमच्या जीवनातील सर्व विघ्ने दूर कर. आम्हाला ज्ञान, बुद्धी, यश आणि सद्बुद्धी प्रदान कर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.